राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत नाशिकच्या भाग्या धवनची दमदार कामगिरी. वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड. आंध्र प्रदेशातील अमलापुरम येथे 15 ते 20 मे 2026 दरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत नाशिकच्या युवा खेळाडू भाग्या धवन याने शानदार कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. अवघ्या 16व्या वर्षी त्याने सब ज्युनियर गटातील ओव्हरऑल प्रकारात तब्बल 590 किलो वजन उचलून राष्ट्रीय स्तरावर आपली ताकद सिद्ध केली. स्पर्धेत भाग्या धवन याने स्क्वॅट्समध्ये 210 किलो वजन उचलत ब्रांझ मेडल, बेंच प्रेसमध्ये 140 किलो वजन उचलून ब्रांझ मेडल, तर डेडलिफ्टमध्ये 240 किलो वजन उचलून सिल्वर मेडल पटकावले. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे नाशिकच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाग्या धवनची ऑगस्ट 2026 मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या पॉवरलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 साठी भारतीय संघात निवड झाली असून तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या निवडीमुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच्या या यशाबद्दल आमदार सीमा हिरे, शिवसेना गटनेते तथा नगरसेवक अजयदादा बोरस्ते आणि उपमहापौर विलास अण्णा शिंदे यांनी त्याचा सत्कार करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवरांनी सांगितले की भाग्या धवनसारखे खेळाडू नाशिकच्या क्रीडा क्षेत्रासाठी प्रेरणादायी आहेत. जागतिक स्पर्धेतही तो देशाचे नाव उज्ज्वल करेल असा विश्वास आहे. भाग्या धवनच्या या यशामुळे नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातून त्याचे कौतुक होत असून आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत. नमस्कार. आज आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या नाशिकचा सुपुत्र भाग्य धवन याने आंध्र प्रदेशमध्ये जी पॉवर लिफ्टिंगची कॉम्पिटिशन झाली त्यामध्ये सुवर्ण पदक मिळवलेलं आहे आणि आपल्या नाशिकच्या मानपेच्यामध्ये एक तुरा रोवलेला आहे. त्यामुळे त्याच्या या कामगिरीमुळे सगळ्या नाशिककरांना अतिशय आनंद झालेला आहे आणि अभिमान सुद्धा आहे. आज त्याचा इथे सत्कार आयोजित केलेला आहे. त्यासाठी इथे उपस्थित असलेले आमचे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रवीणजी पाटील, त्याचबरोबर प्रवीणजी पाटे, योगेशजी मैन, त्याचबरोबर रोहन कानकाटे, अमेय जाधव, सर्वच युवा मोर्चाचे मोठ्या प्रमाणात इथे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आणि सर्वांनी मिळून आज इथे सत्कार केलेला आहे. आगामी त्यांचं ध्येय आहे की दक्षिण आफ्रिकामध्ये ज्या कॉम्पिटिशन होणार आहे तिथे सुद्धा ते आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे आणि हे आपल्या सगळ्यांसाठी अजून एक मला वाटतं दुधात साखर अशा पद्धतीचा योग आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या नाशिककरांच्या वतीने त्यांना खूप मनापासून शुभेच्छा देतो की अजून ही चांगली सुवर्ण कामगिरी याच्याही पुढे त्यांच्या हातून हो, त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनापासून सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देते आणि आजही त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करते. धन्यवाद. राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये नाशिकचा भाग्य धवन यांनी सुवर्ण पदक पटकावलं आहे. मला वाटतं नाशिककरांसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे. एक वेगळा माइलस्टोन या निमित्ताने तयार होतो आहे. आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये हे त्यांनी यश मिळवलं आणि आता तो लवकरच मला वाटतं कुठे साऊथ आफ्रिकेला जातो आहे आणि आम्हाला खात्री आहे की यात सुद्धा त्याला गोल्ड मेडल मिळेल. आणि 16 वर्ष फक्त वय आहे आणि आज ह्या 16 वर्ष वयात त्यांनी केलेली कामगिरी ही निश्चितपणे अत्यंत उल्लेखनीय आहे. संपूर्ण नाशिककरांच्या वतीनं आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साठी आणि आमच्या सर्वांसाठी भाग्य धवन हा जो तरुण आहे यांनी ज्या पद्धतीने सुवर्ण पदक त्या ठिकाणी मिळवलेलं आहे, खऱ्या अर्थानं हा नाशिककरांचा हा सगळ्यांचा अभिमान त्यांनी या ठिकाणी वाढवलेला आहे. अजयदादांनी सांगितल्याप्रमाणे हा एक माइलस्टोन म्हटलं तर वावगं ठरणार नाही नाशिककरांसाठी. आणि खरोखरच जिद्द आणि चिकाटी जर असेल तर माणूस जे ध्येय आपण मनाशी बाळगतो ते ध्येय नक्कीच आपण पूर्णरस नेतो. त्याचं एक ज्वलंत उदाहरण या ठिकाणी धवनच्या बाबतीत सांगायला आनंद वाटतो. आणि आजच्या नंतर तो पुढे साऊथ आफ्रिकेत या ठिकाणी सुद्धा भारताचं नेतृत्व करण्यासाठी खेळण्यासाठी जाणार आहे. त्याला सर्व नाशिककरांच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. नक्कीच आम्हाला खात्री आहे की पुढचा सत्कार सुद्धा एक मोठा सत्कार तो विजयी होणारच आहे आणि भारताचा नावलौकिक नक्कीच होणार आहे. त्याचबरोबर नाशिककरांचा सुद्धा नावलौकिक होणार आहे. नाशिककरांचा अभिमान त्यामुळे वाढणार आहे आणि त्यावेळेस त्याला सर्व नाशिककरांच्या वतीने आपण त्या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. धन्यवाद.